राज्याचे मुख्यमंत्री यांनी मागील 20 वर्षापासून त्यांनी विदर्भ वेगळाचा हा नारा दिला होता। त्यांनी आज 3 वेळा मुख्यमंत्री साहेब झाले। त्यांनी विदर्भ वेगळा केलं पाहिजे आणि नागपूर सुधार प्रन्यास 572 वन्नीस लेआउट नागपूर महानगरपालिकाला जो आहे आतापर्यंत 572 वन्नीस लेआउटचे जे कामे आहेत ते प्रलंबित कामे आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या निवडणूक क्षेत्रामध्ये मी रहिवासी आहे, पण मुख्यमंत्री साहेब माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे निवडणुकीच्या वेळेसच फक्त फेरफटका मारतात विभागामध्ये, बाकी असं पाहिजे येत नाही। पण एरियामध्ये काय समस्या आहेत, गंभीर समस्या आहेत। आज NIT नागपूर सुधार प्रन्यासला लाखो रुपये करोडो रुपये त्यांना 572च्या माध्यमातून डेव्हलपमेंट चार्ज दिला आहे। काहून का हा पैसा लोकांच्या विकासासाठी, लोकांचे गटर लाईन झाला, रस्ते झाले पाहिजेत, पाणी झाले पाहिजेत। पण राज्याचे मुख्यमंत्री राहून त्यांनी आमचा जो एरिया दक्षिण पश्चिम एरिया आहे तिथे प्रलंबित कामे भरपूर आहेत। आमच्या एरियामध्ये मागील 6-8 किलोमीटर एक मृत अगर मरण पावला कोणी तर 8 किलोमीटर अंबाझरी घाटवर मयत नेला जाते। पण आमच्या इकडले जे लेडीज आहेत 572 मध्ये वन्नीस लेआउट म्हणजे लेडीज राहते त्यांना आतापर्यंत आमच्या गावाची, आमच्या एरियाची, वार्डाची लोकसंख्या 5 ते 8 हजार आहे। त्यांना आतापर्यंत गार्डनची उपलब्ध केली नाही, एक मशान घाटची उपलब्ध। एखादा बुजुर्ग बिमार झाला त्याला आरोग्याची जरूरत राहिली, एक दवाखाना उपलब्ध केलं नाही। पण हे राज्याचे मुख्यमंत्री आमच्या निवडणूक क्षेत्रामध्ये लक्ष न देतात, हे राज्याच्या कारभारामध्ये जास्त लक्ष देतात। तरी पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझ्या या न्यूजच्या माध्यमातून त्यांना मी सांगिततो की या वस्तीमध्ये या प्रलंबित जे प्रश्न आहेत, एका साईडला तुम्ही सिमेंट रस्ता टाकता आणि एका साईडला डांबर रस्ता टाकता, म्हणजे हा लेआउटचा भेदभाव करत आहे। म्हणजे कुठेतरी भेदभाव दिसत आहे। ह्या वस्तीतल्या, ह्या गावातल्या, अंबाझरी वार्डातल्या ह्या लोकांना समजून आला। आज अंबाझरी तलावाचा जो पाणी फुटला होता, 75 प्लॉट जो आहे समता कॉलनीमध्ये यांच्या घरामध्ये 15-15 फीट पाणी गेला होता। पण सरकारी पंचनामे झाल्यानुसार त्या पंचनाम्यामध्ये दखल घेतली आहे की 10-10 लाख रुपयाचे नुकसान झाला। पण देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी फक्त त्यांना मानधन म्हणून फक्त 10,000 रुपये दिला आणि 10 लाखाचं नुकसान होऊन त्यांनी 10,000 रुपये दिला। हे कुठं न्याय आहे? अनुसूचित जातीचा जो 75 लेआउट आहेत ते फक्त त्या 75 लेआउट समता कॉलनी हा अनुसूचित जातीसोबत भेदभाव आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे। माननीय राज्याचे मुख्यमंत्री, तुम्ही मुख्यमंत्री झाला, तुम्हाला शुभेच्छा देतो, पण लोकांचे भावना, लोकांचे मन दुखवा नाही। तुम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आहे, निवडून तुम्हाला दिला जनतेने, पण जनतेकडे बी तुम्ही ना जेवढा महाराष्ट्रामध्ये लक्ष देता तेवढा लक्ष आमच्या मतदार क्षेत्रामध्ये, आमच्या नागपूरच्या क्षेत्रामध्ये एवढं लक्ष दिलं पाहिजे।